मानेतनं गादी बाहेर येणं त्याला आपण सर्व्हायकल प्रोट्रुजन म्हणतो. प्रोट्रुजन, येस. तर त्यामुळे चक्कर वगैरे येते. तर ते कशामुळे होतं? एक लक्षात घ्या, मानेमध्ये 7 मणके मानेमध्ये आहेत. C1 पासून C7 पर्यंत 7 मणके गेलेले आहेत. मानेच्या मधनं कॅरोटिड आर्टरी गेलेली आहे आणि ती कॉमन कॅरोटिड आर्टरी जी आहे, ती मानेचा मणका काही कारणामुळे दचका बसला, मागे आला, पुढे गेला, उजवीकडे वळला किंवा डावीकडनं मागे आला, तर ती कॅरोटिड आर्टरी ही दबली जाते. बऱ्याच वेळा सकाळी उठल्यानंतर मान वळवताना पेशंटला चक्कर येते. कधी-कधी दिवसभर आपण लॅपटॉपवर काम करतो आणि पटकन उजवीकडे बघितलं, पटकन डावीकडे बघितलं, तर ती चक्कर येते. दॅट इज द पोझिशनल व्हर्टेब्रल डिझीनेस. त्यामध्ये बेसिकली पेशंटला किंवा रुग्णाला स्वतः फिरल्यासारखं वाटतं किंवा समोरचे फॅन फिरतात, ते घर फिरते असं वाटतं. हे येण्याचं कारण आहे आर्टरी पिंचिंग होते तिथे आणि याच्यावरती क्रायोप्रॅक्टर नावाची जी ट्रीटमेंट आहे, ज्याच्यामध्ये आम्ही बोन सेट करतो, ते केल्या-केल्या चक्कर बऱ्याच रुग्णांची कमी होऊन जाते. ते कशामुळे होतं? होण्याचं कारण आहे झटका बसणं. कधी-कधी पेशंट पटकन काहीतरी उचलतोय, पटकन काहीतरी बघतोय. एखादी वस्तू पटकन उचलणं किंवा रोटेटरी मूव्हमेंटमध्ये म्हणजे मान वळवली आहे आणि पटकन डावीकडे घेतली. मान उजवीकडे वळवली आणि पटकन डावीकडे बघतोय. तर अशा झटका बसल, टॉर्क आणि फोर्स वाढल्यामुळे त्या चकत्यांवरती प्रेशर येतं. डिजेनरेटिव्ह स्पाईनमध्ये मणक्यात फ्रॅक्चर होते का? हाडी झिजतात का त्या? एक लक्षात घ्या, डिजनरेटिव्ह स्पाईन म्हणजे काय? तर झिजणे. डिजनरेशन म्हणजे झिजणे. "शीर्यते तत शरीरम." जे झिजतं ते शरीर. वयोमानानुसार आपलं शरीर हे झिजत राहतं. पण बऱ्याच वेळा काय होतं, जे लोकं काबड कष्ट करतात आहे, चुकीच्या मूव्हमेंट्स करतात आहे, चुकीच्या हालचाली करतात आहे, चुकीच्या हालचालींमध्ये जिममध्ये ओव्हरवेट करतात आहे. ओव्हर वेट उचलणं चुकीच्या अवस्थेमध्ये, त्यामुळे बऱ्याच वेळा बोनला खड्डे पडतात. बोन डिजनरेटिव्हमध्ये जातात. तिथे ऑस्टिओफाइट्स निर्माण होतात आणि त्यावेळेस बऱ्याच वेळा ऑस्टिओफाइट्स निर्माण झाल्यामुळे किंवा फ्रॅक्चर्स होतात, कारण 2 मणके एकमेकांना घासले जातात. 2 मणके घासल्यामुळे बऱ्याच वेळा व्हर्टेब्रल सेगमेंटमध्ये खड्डा पडतो आणि त्यावेळेस पेशंटला ते मसलवरती ओढ निर्माण होते त्याची आणि मसलवरती ओढ निर्माण झाल्यामुळे पेशंटला कोणीतरी मागणं पकडून ठेवलंय का असं फिलिंग येतं. त्याच्यामध्ये डिंकाचे लाडू खाणं, हळीवाची खीर पिणं, ह्या जर गोष्टी केल्या तर तो फ्रॅक्चर्स हे कमी होतात. त्याचबरोबर तिथे तेलाची धारा, मुरुएन्ना नावाचं तेल आहे, तसंच पिंड तेल नावाचं तेल आहे. मेडिकेटेड ऑइल जे आहेत, ते मेडिकेटेड ऑइलची साधारण 1 लिटर ऑइल नॅपकिन भिजवायचा आहे आणि तो नॅपकिनची पट्टी त्या झिजलेल्या भागात ठेवली तेलाची, तर त्याने खूप चांगल्या प्रकारे फरक पडतो. त्याचबरोबर पिंडस्वेद. पिंडस्वेद म्हणजे काय? तर भात जो आहे, षष्टिशाली पिंडस्वेद, लाल रंगाचा जो भात येतो, तो भात आपल्याला दुधामध्ये शिजवायचा आहे. त्याच्यामध्ये दशमूळ भरड 2 चमचे पावडर, एरंडाची भरड, निरगुडीची भरड पावडर, पावडर फॉर्ममध्ये 2-2 चमचे टाकायचे. अश्वगंधा, कवचबी, अनंतमूळ, मंजिष्ठा हे सगळं त्या भातात शिजवायचं चांगलं आणि तो भात उरचंडीमध्ये बांधायचा रुमालामध्ये आणि त्या भात साधारण एक अर्धा लिटर दूध गरम करायचं. त्याच्यामध्ये अश्वगंधा, कवचबी, दशमूळ, शतावरी हे सगळं टाकून तो भाताची पोटली शेक सगळ्या मानेवरती, कमरेवरती जर दिला, तर झिजलेले मणके लवकर बरे होतात.